मंडळी, खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या लग्नाच्या रिसेप्शन सोहळा सोमवारी रात्री दिल्लीतील शरद पवार यांच्या निवासस्थानी पार पडला। या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यासह देशातील बड्या राजकीय नेत्यांची उपस्थिती होती। सध्या राज्यात या रिसेप्शनची चर्चा रंगली असून या संदर्भातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। तर अशातच एका व्हायरल व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी शरद पवारांच्या बाजूला बसून गप्पा मारताना दिसताय। तितक्यातच त्यांच्या जवळ निळ्या शर्टवर काळे जॅकेट घातलेला एक मराठी तरुण येतो आणि उभा राहतो। मोदींशी बराच वेळा गप्पा मारतो। तो मोदींना आपला मोबाईल दाखवतो, काही कागदपत्रे देखील दाखवतो। तो बोलत असताना मोदी त्याचे शब्द ना शब्द काळजीपूर्वक ऐकताना व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसून येते। यावरून अनेकांना वाटतंय की तो शरद पवारांचा जवळचा नातेवाईक असेल, पण प्रत्यक्षात तो व्यक्ती पूर्णपणे वेगळ्या क्षेत्रातला असून जॅकफ्रूट किंग ऑफ इंडिया अशी त्याची खास ओळख आहे। पण तो मोदींना नेमकं काय सांगत होता आणि तो मराठी तरुण आहे तरी कोण, त्याची स्टोरी यात व्हिडिओतून मी तुम्हाला सांगणार आहे। नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात दे दणका। मंडळी, शरद पवारांच्या बाजूला बसूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या तरुणाचं बोलणं अगदी लक्ष देऊन ऐकत होते त्याचं नाव आहे मिथिलेश देसाई। मिथिलेश हा रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा तालुक्यातील झापडे गावाचा रहिवासी असून तो एक तरुण शेतकरी आणि प्रसिद्ध उद्योजक आहे। कोकणचा फणस किंग किंवा जॅकफ्रूट किंग ऑफ इंडिया म्हणूनही त्याला ओळखलं जातं। आता असं का, तर मिथिलेशने महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग म्हणजेच कृषी अभियांत्रिकामध्ये बीटेक पदवी घेतलेली आहे। पदवीनंतर त्याने दिल्लीत जाऊन UPSC अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुद्धा केली होती। तो फक्त तयारी करूनच थांबला नाही, तर प्री आणि मेन्स क्वालिफाय करून तो 2016 मध्ये दुसऱ्या प्रयत्नात थेट मुलाखतीपर्यंत पोहोचला होता, पण अंतिम निवड यादीत त्याचा समावेश झाला नाही। दरम्यान त्याच्या मनात असा विचार आला की आपण कृषी पदवीधर आहोत, तर आपलं खरं योगदान प्रशासनाऐवजी शेतीत असावं। म्हणून मग त्याने UPSC ची तयारी सोडून आपल्या वडिलांसोबत जॅकफ्रूट म्हणजेच फणसाच्या शेतीवर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली। मिथिलेशचे वडील हरिश्चंद्र देसाई हे रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयातील माजी कर्मचारी होते। त्यांनी 26 वर्षांपूर्वी केरळ राज्यात जाऊन फणसाच्या वेगवेगळ्या जाती आणल्या आणि आपल्या गावाकडे फणसाची लागवड सुरू केली होती। पण अलीकडे मिथिलेश जेव्हापासून फणसाची शेती करायला लागला तेव्हापासून त्याने त्यात वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधन आणि उपयोगिता यासारख्या गोष्टी जोडल्या। सध्याच्या घडीला देसाई यांच्या 28 एकरच्या शेतात जगभरातील जवळपास 80 पेक्षा जास्त जातीचे फणस लावले आहेत। त्यात लाल, केशरी, पिवळा, वर्षातून 2दा फुले येणारे आणि कुंडीतही वाढणाऱ्या फणसाच्या जातींचा समावेश आहे। जागतिक पातळीवरील म्हणजे थायलंड, श्रीलंका, मलेशिया आणि व्हिएतनाम सारख्या देशांमधून 128 जातींपैकी मिथिलेशने अनेक फणसाच्या जाती गोळा करून त्याचं संशोधन केलंय। दरम्यान 2020 मध्ये या बाप लेकांनी जॅकफ्रूट किंग ॲग्रो प्रोड्युसर या कंपनीची स्थापना केली। या कंपनीत फणसापासून वेगन मीट, बर्गर पॅटी, चिप्स, डायबिटीस व्यवस्थापनासाठी पावडर, जनावरांसाठी चारा अशी वेगवेगळी उत्पादनं तयार केली जातात। त्यांनी देसाई कप्पा नावाचा एक प्रकारही विकसित केलाय, जो सर्वाधिक गोड असून केरळ राज्यातील लोकप्रिय आहे। कॅन्सरच्या संशोधनासाठी त्यांच्या बागेतील फणसाची पाने थेट जर्मनीला पाठवली जातात, तर मॉरिशस सारख्या देशांमध्ये रोपांची निर्याती केली जाते। 1972च्या दुष्काळात फणसामुळे कोकणात मोठी मदत झाल्याचं मिथिलेश आणि त्याचे वडील सांगतात। खरं तर मिथिलेश हा फणसाला एक कल्पवृक्ष मानतो, कारण त्याचा प्रत्येक भाग उपयुक्त आहे आणि तो पोषण मूल्यांनी भरपूर असून वेगन मांस म्हणूनही वापरता येतो। याशिवाय मिथिलेश चालवत असलेल्या नर्सरीतून वर्षाला जवळपास 25,000 कलमी रोपे विकली जातात। या नर्सरीशी हजारो शेतकरी जोडलेले आहे, तर त्याच्या कंपनीच्या वार्षिक टर्नओव्हर किंवा उलाढाला ही 1 कोटी रुपयांपेक्षा पुढे गेल्याचं सांगण्यात येत आहे। बाकी रेवती सुळेच्या रिसेप्शन दरम्यान मिथिलेश देसाई पंतप्रधान नरेंद्र मोदींना फणसावरील प्रक्रिया उद्योग आणि कृषी क्षेत्रातील नवीन प्रयोगाविषयी काही कागदपत्रे आपल्या मोबाईल्स मध्ये दाखवत होते आणि मोदींना त्या संदर्भातील माहिती सांगत होते। या जॅकफ्रूट किंगच्या कृषी क्षेत्रातील संशोधनाची आणि उपक्रमांची माहिती मोदी अगदी कुतूहलाने आणि काळजीपूर्वक ऐकून घेत होते। या संदर्भातील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तो तरुण कोण आहे असा प्रश्न अनेकांना पडला होता। त्याचं उत्तर आता तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच मिळालं असेल। पण UPSC सोडून शेतीकडे वळालेल्या मिथिलेश देसाईच्या या प्रवासाबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।